लग्नाचा टायमिंग काढतो आपण 11:35 12:35 आणि लग्न लावतो 3-3 4-4 वाजेला. सुखाचा संसार होणार आहे का? प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं. सीतामय्या फुलार घेऊन उभी होती. प्रभू रामचंद्र सीतामय्यापेक्षा 4 बोटीला उंच होते. सीतामय्याचा फुलार टाकण्यासाठी हात पुरत नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, मी जर मान खाली केली तर समाजाला चुकीचा संदेश जाईल. जगाचा मालक प्रभू रामचंद्र बायकोच्या पुढे वाकला म्हणून तटस्थ मान खाली करत नाही. सीतामय्याचा हात पुरत नाही. बघणारे होते लखनजी. लखनजीच्या लक्षात आलं, माझ्या वहिनीचा हात पुरत नाही, माझा भाऊ बायकोच्या पुढे वाकणार नाही. लखनजीने हुशारी केली, प्रभू रामचंद्रांचे पाय धरले. लखनजीने जसे पाय धरले तसे प्रभू रामचंद्र आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. भाऊला बघून नाही, पण भाऊचा अंतकरणातला भाव बघितला आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. जसे प्रभू रामचंद्र लखनजीला आशीर्वाद देण्यासाठी हात खाली करतात, तोपर्यंत लखनजीनं सीतामय्याला सांगितलं, वहिनी साहेब फटक्यात फुलार टाका. सीतामय्यानं फुलार टाकला. लग्न किती लेट लागलं काका? फक्त 14 सेकंद लग्न लेट लागलं. 14 सेकंद उशीर झाला तरी जगत जननी सीतामय्या प्रभू रामचंद्रांची म्हणजे ब्रह्मांडाच्या धनीची पत्नी. 14 सेकंद लग्न लेट लागलं तरी सुद्धा आदिशक्तीला 14 वर्षाचा वनवास. आपण 11:35 12:35 लग्न जर 2:30 आणि 3 वाजेला लावू तर आपल्याला किती वर्षात वनवास भेटणार आहे? कोणत्या बापाला वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे असं? कोणत्या मायला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का? कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे. कोण? माझ्या लेकराच्या लग्नामध्ये एन्जॉय झाला पाहिजे, लोक सगळी नाचली पाहिजे म्हणून दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात. सुखाचा जाईल तुमच्या पोराचा संसार. दादा, गड्डा खोदला ना दुसऱ्याच्यासाठी, तो कदाचित वाचतो पण त्याच गड्ड्यामध्ये आपण पडतो, एवढं लक्षात ठेवा. नाचल्याच्या नंतरच लग्न चांगलं होतं असं आहे का? किंवा दारू पिऊनच नाचलं पाहिजे असं आहे का? का दारू मागवायची? कुठंतरी हे थांबलं पाहिजे. अरे आपण हिंदू लोक काय वेडापणा लावून ठेवलाय कळत नाही. पोरीचं लग्न करतोय, माझ्या पोरगीचा संसार सुखात गेला पाहिजे, सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यायची. लग्नाचा टायमिंग काढतो आपण 11:35 12:35 आणि लग्न लावतो 3-3 4-4 वाजेला. सुखाचा संसार होणार आहे का? प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं. सीतामय्या फुलार घेऊन उभी होती. प्रभू रामचंद्र सीतामय्यापेक्षा 4 बोटीला उंच होते. सीतामय्याचा फुलार टाकण्यासाठी हात पुरत नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, मी जर मान खाली केली तर समाजाला चुकीचा संदेश जाईल. जगाचा मालक प्रभू रामचंद्र बायकोच्या पुढे वाकला म्हणून तटस्थ मान खाली करत नाही. सीतामय्याचा हात पुरत नाही. बघणारे होते लखनजी. लखनजीच्या लक्षात आलं, माझ्या वहिनीचा हात पुरत नाही, माझा भाऊ बायकोच्या पुढे वाकणार नाही. लखनजीने हुशारी केली, प्रभू रामचंद्रांचे पाय धरले. लखनजीने जसे पाय धरले तसे प्रभू रामचंद्र आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. भाऊला बघून नाही, पण भाऊचा अंतकरणातला भाव बघितला आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. जसे प्रभू रामचंद्र लखनजीला आशीर्वाद देण्यासाठी हात खाली करतात, तोपर्यंत लखनजीनं सीतामय्याला सांगितलं, वहिनी साहेब फटक्यात फुलार टाका. सीतामय्यानं फुलार टाकला. लग्न किती लेट लागलं काका? फक्त 14 सेकंद लग्न लेट लागलं. 14 सेकंद उशीर झाला तरी जगत जननी सीतामय्या प्रभू रामचंद्रांची म्हणजे ब्रह्मांडाच्या धनीची पत्नी. 14 सेकंद लग्न लेट लागलं तरी सुद्धा आदिशक्तीला 14 वर्षाचा वनवास. आपण 11:35 12:35 लग्न जर 2:30 आणि 3 वाजेला लावू तर आपल्याला किती वर्षात वनवास भेटणार आहे? काही गोष्टी आपण बारकाईने घेतल्या पाहिजे. कीर्तनातून भगवंताकडनं नंतरचा विषय. अगोदर आपण माणूस बनून जन्माला आलोय. आपल्या हिंदू धर्माचे नियम काय त्याचं तरी पालन झालं पाहिजे. तरुण पोरं एवढे दारू पितात लग्नांमध्ये. काही ठिकाणी लाज वाटते. काही ठिकाणी लाज वाटते. काही पोरं लग्न केल्याच्या नंतर बायको सोबत सासरला जातात. सासरवाडीमध्ये गेल्याच्या नंतर चुलत सालीचं लग्न असतं. या जवाई राहत असतं ना. आणि दारू पिशनी या नागिन डान्स करतं. ती पोरले लाज वाटत काही येडांचं लगीन करायचे व माय. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती, अपने पल्लो का दाम खर्च के मुंह में मखिया जाते. सगळ्यांना सांगेल दारू आणायची नाही. हो, दारूनच सगळा सत्यानाश केलाय. पोरं एवढे जोरात नाचत होते. हाव भाऊ म्हणे, पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या. ती पोर म्हणे खरंय. म्हणे देखते घरी. म्हणे हा ना माय. म्हणे पाय तर घरी. पोर म्हणे हाव काय आवराव नाही. म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतायत? हाव म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे. कोणले 20 कोणले 50 पाहिजे का कुत्तच म्हणे नेता त्यालाच ना माहीत. पोर हुशार होते. पोर म्हणे धनी म्हणे काय तुम्ही जर 20 रुपये मान 50 रुपये मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. म्हणे हा मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत, मी कितली गोमालचो म्हणे.
म्हणून देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. हा, पुन्हा देणाऱ्याने देत जावं. आणि प्रत्येक पोरीच्या बापाला माझी रिक्वेस्ट आहे, पोरगी जन्माला आली ना, तुम्ही किती गरीब असाल तरी दिवसाला गल्ला बनवायचा आणि रोजचे 10 रुपये टाकायचे. काही काय म्हणतात, महाराज आमची परिस्थिती नाही हो, रोज ना 10 रुपये कथा लावतो आम्ही. असा दोपटा मध्ये सुख आणि 50 विमल खायचा का रे हो, बानट सुरूत ना. आणि पोरणी करता 10 रुपयाने निघत. हा, 50 रुपयाने विमल खाईन तू किती, मग पोटणी पोरणी करता 10 रुपयाने देऊ शकस का तू रोज ना. कोणालाच कमी नाही हो, गरिबी नाहीच आहे, पण गरिबी आपण वाढवून ठेवलेली आहे. का वाढली माहितीये का, पहिले लोक इथली नदारी होती. माऊली बाबा मनापेक्षा तुमचा अनुभव मोठा. एक ड्रेस 2 भाऊ राहत का 3 राहत, गाव जाऊन टाइमले प्रत्येक तो ड्रेस घालीस आहेत. बरोबर आहे ना, इथली गरिबी होती तरी लोक आनंद माझा घेत. हा, ते आपला 50 ड्रेस राहतात तरी बी असं वाटत पिवळा कलरचा ड्रेस नाहीये माझ्याकडे. म्हणजे आपल्या अपेक्षा वाढल्या म्हणून आपल्याला गरिबी वाटते. नाही ते 3-4 भाऊ मिसले एक ड्रेस राहा गाव जावाना, तो बी लोक जगेत. पण आता जास्त फॅसिलिटी वाई घेत ना, जास्त अपेक्षा वाढी घेत. आणि या हळदीच्या बँडाचा जर विषय आला दारू आलास ना, अवघडे. म्हणा एक मित्र आहे डीजेवाला, मी वृंदावन ते येलो तू पावसाळा ना सीझन तिकडे रास मी ऊन तो म्हणे, महाराज 2 महिना पण तिकी निरांतात म्हणे, या ना चाले. आता तो डीजेवाला आहे, त्यांकडे चाले बसनो तिथला मग 1 नवर देऊ ना डीजे ठरवाले. म्हणे सोनू भाऊ म्हणे काय आपले डीजे लागणार शे म्हणे. म्हणे भाऊ पैसा कितला दिशी, त्यानापेक्षा पहिले हाय ठरायले कितला वाजा लागून डीजे वाजणार शे म्हणे. मला म्हणतं काय सोनू भाऊ तू पहिले पैसा ठराव ना, ते काय वाजाना काय विशेष आहे का. म्हणतं नाही म्हणे महाराज काय काय गावेस ना पोरी इथला वायबार राहताना कितला घरात वाजायला लावतस म्हणे. नवरदेव म्हणे सोनू भाऊ टेन्शन नको लिया म्हणे, म्हणा मित्र इथला खानदान येत ना म्हणे, त्यासले जरी एकदम चढी घे ना जनरेटरना आवाजवर बी कुत्ताच म्हणे, तुम्ही डीजे बंद का करले तर म्हणे. कितला वायबार धंदाचे आहो. मूळ मुद्दा असा, मुलगी जरी एवढं विशेष रत्न आहे तरी लोकांना पोरगी का नको. आणि मुलगी किती विशेष रत्न आहे ऐका. कदाचित माझं अगोदरचं बोलणं काही लोकांच्या डोक्यावर नाही गेलं असेल, पण आता मी मूळ मुद्द्यावर येतोय आणि तुम्हाला सगळ्यांना समजेल. ज्यांना मुलगी आहे, ज्यांना बहीण आहे, जे स्त्री जातीवर विशेष प्रेम करतात त्यांना कळेल माझं बोलणं. मुलगी किती विशेष आहे. एखाद्या पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत, पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. हळदीचा प्रसंग, ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते दादा. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं दिसत नाही असा प्रसंग नवरी पोरगी, नवरी पोरगीची माय आणि नवरी पोरगीचे वडील या 3 लोकांचे असते. काही सुचत नाही. हळदी लागलेली आहे आणि मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडावी आणि नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडायची. नाना भाऊ मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडत्या, ती जा घरातून घेऊन या. नवरीचा बाप जातोय, पण माणसाला घरात वस्तू कुठे माहिती नसते, माहिती असते ते बायांना. तो माणूस त्याच्या पत्नीला शोधतोय. हॉल मध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं, तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. बाई रडत होती ते बघून या माणसानं सांगितलं, ए बेडी काका काय झालं. काय नाही उधनी, ए तू रडते कशासाठी रडते ग. नाही उधनी मी रडत नाही. हे वेडी मी तुझा पती आहे, मी तुला चांगला ओळखतो, काहून रडते का. नाही उधनी. हे वेडी तुला मंडपात कुणी काही बोललं का, तुझा कोणी अपमान केला का. नाही उधनी. हे वेडी अगं सांग ना काहून रडते. नाही उधनी. हे वेडी सांग ना. धनी खरं सांगू का, पोरगीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते धनी. दीदीच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. त्या बापाच्याही डोळ्यात अश्रू होते. तो बाप सांगायला लागला, बेडी अगं तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडली तरी तुला कोणी नाव ठेवणार नाही. पण मी जर का रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. अरे माणसासारखा माणूस काय बाईवाणी रडायला लागला. मी जर का रडलो ना तर हा समाज सांगेल याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटक करतोय का. मला नाही रडता येणार दादा. दोघांचा संवाद चालू आहे. दोघं नवरा बायको ढसाढसा रडत होते. हळदीची रात्र दोघं नवरा बायकोंनी रडून काढली. सकाळी आंघोळ वगैरे करून नवरीचा बाप ओट्यावर मंडप टाकलेला आहे अंगणामध्ये, स्वयंपाक चालू आहे जोरात. कोणीतरी नवीन व्यक्ती येतोय आणि नवरीच्या बापाला विचारतोय, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनते, हे कशासाठी आणि कोणासाठी हो. तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो नवरीचा बाप, माझ्या पोरगीचं लग्न आहे. पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःच काळीज कापतोय पर त्या व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी बघितलं सुद्धा नाही.
दादा, कधी नवरीची माय, नवरीचा बाप, नवरीची बहीण, नवरीचा भाऊ होऊन बघा, मग कळतं. कारण माझा कीर्तनातलं ब्रीद वाक्य, ज्याचं जळतं ना ते त्यालाच कळतं, इतरांना नाही कळायचं. लग्न संबंध आटोपले आहे का, आणि शेवटचा प्रसंग आहे तो म्हणजे बिदाईचा. आता पोरगीला सासरी जायचा. महिला मातांना सांगतोय, दीदी ए पुरी बोलू नका ना बेटा. शेवटचा प्रसंग आहे, पोरगीला आता सासरी जायचंय. मी महिला मातांना सांगतो, ताई कदाचित तुम्ही लग्नामध्ये नवरदेवाकडनं जर गेल्यात ना, कलोरी म्हणून जातात ना, काय म्हणतात तुमच्याकडे, कलोरीच म्हणतात ना. हा, तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, तर हा वजन दाखवू नका की मी नवरदेवाकडनं गेली. माय तू सुद्धा कोणाची तरी मुलगी, हे भान कायम ठेवायचं. ती पोरगी मायबाप सोडून निघत्या. काही काही बाया एवढं वजन दाखवतात, ए पोरी अगं चल आपल्याला निघावं लागतं. आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते ना. काही काही बाया सांगतात, काय मायला भेटते, 20-22 वर्षाची होईपर्यंत मायकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं, आता विचारायला वेळ भेटते का, चल लवकर. ताई आज नवरदेवाकडनं गेली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याही पोटी भगवंतानं मुलगी दिलेली आहे. कदाचित तू सुद्धा कोणाची तरी मुलगी होती, म्हणून या गोष्टीची भान राखली पाहिजे महिला मातांनी. तुम्ही माझे आहात म्हणून मला हक्कानं सांगावं लागतंय. नवरी पोरगीची बॅग भरलेली आहे, 4 व्हीलर गाडी, पहिले बैलगाड्या होत्या, गाडी बाहेर आहे मंडपाच्या. पोरगी सांगते, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते. पोट्यावर माया, नवरी पोरगी जाते आईच्या गड्याला मिठी मारत्या, आणि आईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे. ज्या पोरगीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरगीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षातही येत नाही. पोरगी मायला समजावते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण माझे वडील जर का रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील ग, कारण माझ्या बापाला बाहेरचंही टेन्शन असतं, घरातलंही टेन्शन असतं. माझा बाप जर तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील ग आई. ती माय सांगते, बेटा तू म्हणते ना तसंच, पण ऐक ना बाळा, जाते ना दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल, असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहीण आहे, लहानी दिदी, लहान्या बहिणीच्याकडे जाते, लहान्या बहिणीच्या गड्याला मिठी मारते, लहान्या बहिणीला सांगते, दिदी अगं सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, तर हातात लागा, हातात आणि घशात लागा, घशातच राहील गे दिदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं दादा, मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो, पण मला रडायला एवढ्यासाठी येतं का ताई, तू फिरून कधी येशील, या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल दिदी, का तू फिरून कधी येशील म्हणून.